नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपले आपण आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यांचाही विचार करत होतो. पण आता महाराष्ट्र राज्यात पुन्हा 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जाणून घेणार आहोत कोणते जिल्हे, काय नाव आहेत त्यांचे. अ, आता आपण आपलं गावसुद्धा याच्यात असू शकतं. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला जिल्हा किंवा आपला तालुका, आपल्या तालुक्याचा जिल्हा तर समजा आहेच, तर आपल्या तालुक्याचं किंवा आपल्या गावाचं सुद्धा नाव याच्यात असू शकतं. त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यात पुन्हा पुनर्रचनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. राजस्थानप्रमाणेच महाराष्ट्रातही काही नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राजस्थानमध्ये 19 अतिरिक्त जिल्ह्यांची निर्मिती करून एकूण जिल्ह्यांची संख्या 50 करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात 22 जिल्हे निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचा पहिला प्रवास पाहिल्यास 1 मे 1960 रोजी राज्याची स्थापना झाली तेव्हा फक्त 26 जिल्हे होते. त्यानंतर कालांतराने लोकसंख्येची वाढ आणि प्रशासकीय सोयीसाठी हळूहळू 10 नवीन जिल्हे तयार करण्यात आले. सध्या राज्यात एकूण 36 जिल्हे असून तर आता 22 नवीन जिल्ह्यांची भर पडणार आहे. ही वाढ केवळ संख्यात्मक नसून प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. लोकसंख्या वाढ हे महत्त्वाचे कारण आहे. स्वातंत्र्याच्या काळात महाराष्ट्राची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय केंद्रीकरण आवश्यक बनले आहे. भौगोलिक विस्तार हे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. सध्याचे काही जिल्हे इतके मोठे आहेत की नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी याचा खूप मोठा त्रास आहे. म्हणजे जसे मुंबईसारखे महानगरपालिका अशा ठिकाणी नागरिकांना पोहोचण्यासाठी जवळजवळ 1 ते 2 दिवससुद्धा लागतात. त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला आहे. अजून डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. प्रस्तावित आणि नवीन जिल्ह्यांची वैशिष्ट्यपूर्ण वर्गीकरण. उत्तर महाराष्ट्र: नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण, जळगावमधून भुसावळ, अहमदनगर जिल्ह्यामधून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर, कोकण विभागामधून काही गावांचे काही जिल्ह्यात रेडी होणार आहेत. पालघर जिल्ह्यातून जव्हार, ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर आणि कल्याण, रायगड जिल्ह्यातून महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून शिवनेरी हा स्पेशल जिल्हा होणार आहेत. बघा, शिवाजी महाराजांचा जन्माचं शहरसुद्धा आता जिल्ह्याचा दर्जा भेटणार आहे त्याला. सातारा जिल्ह्यातून मानदेश, मराठवाड्यामधून सुद्धा काही विस्तार होणार आहे. बीड जिल्ह्यामधून अंबेजोगाई, लातूर जिल्ह्यातून उदगीर, नांदेड जिल्ह्यामधून सुद्धा किनवट हे शहर जिल्हा म्हणून घोषित करण्यात येणार आहे. विदर्भातून सुद्धा काही जिल्हे तयार झाले आहेत, ते बघूया आपण आता. बुलढाणा जिल्ह्यामधून खामगाव, अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, यवतमाळ जिल्ह्यातून पुसद आणि भंडारा जिल्ह्यातून साकोली, चंद्रपूर जिल्ह्यातून सुद्धा चिमूर हे शहर आता जिल्हा स्तरावर जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातून आहेर. ह्या अशा प्रकारचे काही नवीन जिल्हे तयार होणार आहेत. या नवीन जिल्हा निर्मितीचे काही फायदे होणार आहेत, ते फायदेसुद्धा बघून घेणार आहोत मित्रांनो. नंबर 1चा फायदा म्हणजे असा होणार आहे की प्रशासकीय सुलभता भेटणार आहेत. म्हणजे जे लहान लहान जिल्हे आहेत, प्रशासनाला अधिक कार्यक्षमता बनवतील. जिल्हाधिकारी कार्यालयापासून तालुका पातळीपर्यंत सर्व यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकेल. नागरिकांना नंबर 2चा फायदा असा होणार आहे की नागरिकांची सोय होणार आहे. नवीन जिल्हे निर्माण झाल्याने नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचणे एकदम सोपे होणार आहेत. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहेत. नंबर 3चा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे या विकासाला चालना भेटणार आहे. प्रत्येक नवीन जिल्ह्यात स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा असल्याने विकास आणि कामांना गती मिळेल. स्थानिक समस्यांकडे अधिक लक्ष दिले जाऊ शकेल.
नंबर 4चा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे रोजगार निर्मिती होणार आहे. नवीन जिल्हे निर्मितीमुळे नवीन प्रशासकीय पदे नवीन निर्माण होणार आहे, ज्यामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढणार आहेत. नवीन जिल्हे निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असेल. नवीन प्रशासकीय इमारती, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पायाभूत सुविधांसाठी मोठा खर्च येणार आहे. या खर्चाचे नियोजन करणे हे एक खूप महत्त्वाचे आव्हान आहे. त्याचबरोबर नवीन जिल्ह्यामध्ये कुशल प्रशासकीय अधिकारी आणि कामगारांची नियुक्ती करणे, त्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता विकास यांसारख्या बाबींकडेही लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांची निर्मिती हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांना चांगल्या सेवा देखील मिळतील. मात्र यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि पुरेशा निधीचा तरतूद करणे हेही खूप महत्त्वाचे आहे. सर्व भागधारकांनी एकत्र येऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.